सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भाडेतत्वावर दिलेल्या वाहनांची महिन्याकाठी भाड्याचे पैसे न देता परस्पर वाहनांची विल्हेवाट लावल्याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी अमोदा येथील एकाला ताब्यात घेत त्याच्याकडील विविध कंपन्यांच्या विविध ठिकाणी दिलेल्या 20,50,000 रुपये किमतीच्या 9 वाहने हस्तगत करत आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांनी केले। मुकेश अशोक लोहार राहणार अमोदा तालुका शिरपूर जिल्हा धुळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून शिरपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। लोहार यांनी फिर्यादी संतोष बाबा यांच्या 2 वाहनांसह इतर लोकांकडून देखील भाडेतत्वावर वाहने घेत महिन्यासाठी भाडेतत्वाच्या वाहनांचे पैसे न देता उडवाउडवीची उत्तरे देऊन भाडेतत्वावर घेतलेल्या वाहनांची परस्पर विल्हेवाट लावल्याचा संशय आल्याने फिर्यादीने थेट शिरपूर शहर पोलीस स्टेशन गाठत लोहार यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वात शिरपूर शहर गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे। शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे राहुल संतोष बावा राहणार अहिल्यापूर शिरपूर यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्याकडे एक स्कॉर्पिओ आणि एक बलेरो कार होती, बलेरो गाडी होती ती त्यांनी भाड्याने मुकेश अशोक लोहार राहणार अमोदा शिरपूर याला 26,000 रुपये भाड्याने दिलेली होती आणि 26,000 रुपये भाड्याने प्रत्येक गाडी ठरलेली होती। 1 महिना त्यांनी भाडे दिल्यानंतर इतर महिन्यांना भाडे देणं बंद केलं आणि गाड्या सुद्धा दाखवत नव्हता। म्हणून मग 2-3 महिने झाल्यानंतर यांना शंका आली म्हणून त्यांनी पोलीस स्टेशन शिरपूर येथे तक्रार दिल्यानंतर तक्रारीमध्ये असं निष्पन्न झालं की सदर आरोपीने या गाड्या कोणाला तरी दुसऱ्याला पुन्हा भाडेतत्वावर दिलेल्या आहेत। त्याबाबत चौकशी केली असता आरोपीने आणखी इतर 6 ते 7 लोकांच्या गाड्या इतर ठिकाणी भाडेतत्वावर दिल्याचे निष्पन्न झाले आहे। म्हणून त्या संदर्भात गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशन शिरपूर शहर येथे अधिकारी व कर्मचारी यांच्या 3 टीम तयार करून सदर गाड्यांचा शोध घेतला असता आरोपीने एक स्कॉर्पिओ, एक हुंडाई असेंट, मारुती स्विफ्ट 3, बोलेरो पिकअप 3 आणि इको फोर्ड 1 अशा 9 गाड्या त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या आहे। 20,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आणखीन 2-3 गाड्या रिकव्हर होण्याची शक्यता आहे। तर या अनुषंगाने पोस्ट शिरपूर हद्दीमध्ये जर अशा प्रकारे कोणाची फसवणूक झालेली असल्यास त्या व्यक्तींनी पोलीस स्टेशन शिरपूर येथे संपर्क साधावा असे आवाहन आम्ही या ठिकाणी करत आहोत। शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या टीमला पोलीस अधीक्षक दिवरे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब यांनी योग्य ते मार्गदर्शन केल्यामुळे एवढा मोठा रॅकेट उघडकीस आणण्यास पोलीस निरीक्षक परदेशी व त्यांच्या टीमला यश प्राप्त झालेले आहे। धन्यवाद। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।